जोरदार पाऊस होत होता आणि त्या पावसामध्ये एक कार असते. ती कार पाण्याच्या दिशेने घेऊन जाताना एक व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा पाऊस होतो त्या पावसामुळे भरपूर सारं पाणी येतं, रस्त्यावरून पाणी जातं. तेव्हा रस्त्यावर जे पाणी येतं त्या पाण्याचा प्रवाह एवढा मोठा असतो की त्या पाण्याबरोबर आपण काहीही जरी केलं तरी ते पाणी आपल्याला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून घेऊन जाऊ शकतं. अशी जी घटना घडली त्या घटनेमध्ये एक कार चालक आपलं धाडस दाखवत या पाण्यामधून कार घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ही कार पाण्यामधून घेऊन जातो तेव्हा ती कार पाण्याच्या प्रवाहाबरोबर ओढ्यामध्ये वाहून जाताना पाहायला भेटते. म्हणजे निसर्गाबरोबर आपण कितीही आपली शर्यत आणि कसरत करून जरी लढण्याचा प्रयत्न केला किंवा पाण्याबरोबर आपण कितीही लढण्याचा प्रयत्न केला तर पाणी आपल्या वेगाने आपल्याला बरोबर जे येणारा अडथळा असतो त्या दूर करून तो आपल्या प्रवाहाबरोबर त्याची दिशा बदलून घेऊन जातो. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीनं निसर्गासोबत आपण अशा पद्धतीचं कृत्य करतो तेव्हा तेव्हा निसर्गामध्ये असे काही घटना घडतात, तेव्हा अशा प्रकारचे अपघात घडतात. म्हणूनच पाण्याबरोबर खेळण्यापेक्षा आपण 2 मिनटं लेट झाला तरी चालेल, थोडं थांबा आणि त्यानंतर सुखरूप प्रवास करा. नाहीतर अशा पद्धतीची घटना व्हायला वेळ लागणार नाही. जय महाराष्ट्र, जय भीम.